मित्रांनो, आज आपण सर्वजण या ठिकाणी जमा होऊ शकलो, या सर्वाचं श्रेय बाप्पा आहेत. आणि मला वाटतं की हे सगळं श्रेय कोणत्या भक्तीला जात असेल नवविधा भक्तीपैकी, तर ते म्हणजे सख्य भक्ती. देवाशी सख्य करावं, देवाला आपल्या हृदयामध्ये विराजमान करावं. बाप्पांच्या भाषेत सांगायचं झालं तर नव्हे नव्हे देवच होऊन राहावं. कारण बाप्पानं कधी हे आवडलंच नाही की तुझं नाव काय तर तुकाराम, नाव काय शिवराम, तुझं नाव काय श्रीराम, तुझं नाव काय अमुक, हे कधीच आवडलं नाही. तर बाप्पा नेहमी सांगायचे मी आत्मा आहे. आपण ज्यावेळी सत्याचं आचरण करू, ते सख्य भक्ती लांब नाही आहे. दासबोधामध्ये नवविधा भक्ती सांगितलेली. द्वापारयुगामध्ये 11 प्रकारची भक्ती होती. प्रेम आणि वात्सल्य हे सध्या या युगामध्ये लोप पावलेल्या भक्ती आहेत. पण जी नवविधा भक्ती सांगितले, ह्या नवविधा भक्तीमध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की देवाशी सख्य करा, मग देवरूप होऊन जाल. माझी पात्रता नाही आहे, परंतु कदाचित मी धिटाईनं बोलेन की गुरूंशी सख्य करा, मग देव भेटेल. दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात, जयास वाटे देव पहावा, तेने सद्गुरु करावा. सद्गुरु विना देवादी देवा पावी देत नाही. राम हा परब्रह्म वशिष्ठा शरणम, कृष्ण सांदीपणे गुरु केला. ज्या नामदेव महाराजांनी अगोदर सुरुवातीला गुरु झिडकारले, काही गरज नाही आहे. अरे देव माझ्याबरोबर खेळतो. त्याच नामदेव महाराजांनी सांगितलंय, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. कारण गुरूंमध्येच ते सामर्थ्य आहे की जो तुम्हाला आत्मदर्शन घडवून देईल. माझ्या जीवनामध्ये जर बाप्पा आलेच नसते तर मी हा कोकणातला दगड ओबडधोबडच राहिलो असतो. याला सुंदर शिल्पाची जी प्रतिकृती निर्माण झाली, हे सुंदर जे शिल्प निर्माण झालं ते केवळ आणि केवळ कारागिरामुळे झालं. आणि त्या कारागिराचं नाव आहे समर्थ सद्गुरू काडसिद्ध महाराज. एकदा एका भक्ताकडे त्याचे गुरु आणि देव दोघेही त्याच्या घरी येतात. भक्ताला प्रचंड आनंद होतो की ज्यांची मी भक्ती करतो तो देव माझ्या घरी आलेला आहे. आणि तो पटकन जातो आणि देवाला नमस्कार करण्यासाठी वागतो. देव त्याला थांबवतो, बेटा थांब. अरे हा मान माझा नाही आहे, तो तुझे गुरुचा आहे. हा मान माझा नाही आहे, तर हा मान तुझ्या गुरूंचा आहे. तो तिकडून उठतो आणि गुरूंकडे येतो. गुरूंना नमस्कार करायला लागतो. गुरु म्हणतात नाही, हे बघ हा मान माझा नाही आहे, हा मान देवाचाच आहे. कारण माझं काम काय, त्याला जोडून देणं. मी दुसरं काही केलं नाही. कारण आम्ही संत लोक बाकी काही करणार नाही. तुम्हाला हवेतनं रसगुल्ले काढून देणार नाही. पण तुमच्यातलं जे चैतन्य आहे आणि तुम्ही त्याचे अभिलाषी असाल तर चैतन्याचा गाभा मात्र जरूर दाखवू आम्ही.
शोधायचं तुम्हीच आहे, मिळवायचं तुम्हीच आहे, मार्गदर्शन आम्ही करू. तेव्हा जो देव तुझ्या घरी आलाय तो त्याचा मान आहे, त्याला जाऊन नमस्कार कर. परत तो भक्त गुरूंकडून उठतो आणि देवाकडे येतो. त्या देव म्हणतोय, बघ बेटा, मला नमस्कार करू नकोस, हा अधिकार तुझ्या गुरूंचाच आहे. पहिला नमस्कार करण्याचा अधिकार गुरूंचाच आहे. तू गुरूंना जाऊन नमस्कार कर. कारण बघ, मी तुझ्या घरी आलो. पूर्वी शक्य होतं का? शक्य नव्हतं. परंतु मला तुझ्या घरामध्ये कुणी आणलं? गुरुनी. म्हणून मी तुझ्या घरी आलो, नंतर येऊ शकलो नसतो. मग सांग, अधिकार कुणाचा? गुरूंचा आहे. म्हणून जा आणि गुरूंना नमस्कार कर. परत तिकडून तो भक्तगण उठतो आणि परत गुरूंजवळ येतो आणि गुरूंना नमस्कार करायला वागतो. त्या गुरु सांगतात, हे बघ बेटा, मी जरी देवाला तुझ्या घरी आणलं तर मी माझं काम केलंय. याच्यासाठीच गुरु हा अवतार असतो. देव आणि भक्त यांच्यामध्ये झालेला जो दुरावा असतो, कारण ज्यावेळी गर्भवास सहन करत असतो हा आत्मा, त्यावेळी तो या भवसागरामध्ये येणार आहे आणि तिथेच तो चकवा द्यायला सुरुवात करतो, तिथेच भूलथापा मारायला सुरुवात करतो आणि खऱ्या तत्वाला तो विसरतो. म्हणून मग आम्हा लोकांना यावं लागतं, संतांना यावं लागतं. तुला जन्माला घातलं कुणी? मी नाही घातलं जन्माला, देवानं घातलं. म्हणून तू जा आणि पहिलं देवाला नमस्कार कर. परत तो शिष्य उठतो आणि परत देवाजवळ येतो. देव म्हणतो, थांब बेटा, मी जरी तुला जन्माला घातलेलं असलं तरी जे मी देऊ शकत नाही ते तुझा गुरु देतो. तू माझी भक्ती केलीस, तू तुझं ते कर्म आहे, त्या कर्माच्या हिशोबानं मी तुला देणार. तू माझी अधिक भक्ती केलीस, कर्म पुसून टाकण्याचा अधिकार मला नाही. माझी न्यायव्यवस्था जी आहे ती न्यायव्यवस्था हे काम करते की तुझ्या कर्मामध्ये जे होतं ते मिळालं की नाही, त्याच्यावर तुला अन्याय नाही झाला ना. जर समज तुझ्या नशिबामध्ये सुख आहे काही वर्ष, ते तुला मिळतं की नाही ही देण्याची जबाबदारी माझी आहे. पण काही वर्षानंतर तुझ्या ज्या मागच्या जन्माच्या चुकांमुळे तुला दुःख आहे, तू माझी भक्ती करत असला तरी ते दुःख मी टाळू शकत नाही. पण तुझ्या गुरुनी मनावर घेतलं तर ते दुःख सुद्धा तुझं ते पुसू शकतात. आता सांग, श्रेष्ठ कोण? मी श्रेष्ठ, मी जन्म दिला, पण मी तुला कर्म देऊ शकलो नाही. तुझ्या आई वडिलांनी तुला जन्म दिला, तुला कर्म देण्याचा अधिकार हा त्यांचाही नाही आणि माझाही नाही. त्यामुळे मी जरी थोर असलो तरी गुरूंशिवाय मला थोरपणा नाही आणि गुरूंशिवाय तुला मुक्ती नाही. म्हणून बेटा, सख्य करायचं असेल तर सद्गुरूंचं कर. मला वाटतं आपल्याला सगळ्यांना कळलंय की या भवसागरातून आपल्याला तरुण जायचं असेल तर कार्तिकेयसारखी प्रदक्षिणा करण्याची काहीही गरज नाहीये. गुरु माझा भाव, गुरु माझा देव, गुरु माझं सर्वस्व असं अंतःकरणापासून जर स्वीकारलं, मानलं नाही म्हटलं मी, मानणं उपयोगाचं नाही, मानण्यामध्ये आणि स्वीकारण्यामध्ये फरक आहे. तर काही कठीण नाही आहे. अवघ्या 3 महिन्यामध्ये ह्या दगडावर पैलू पडले. बाप्पा म्हणायचे की आत्मज्ञान मिळवण्यासाठी घोड्याच्या रिकिबीमध्ये पाय ठेवायला जेवढा वेळ लागतो तेवढा आत्मज्ञानासाठी पुरेसा आहे.
परंतु दासांचा दास तू होई त्याचा. जगामध्ये एकमेव अशी शक्ती आहे, ती म्हणजे सद्गुरू. तीच तुम्हाला आत्मज्ञानापर्यंत नेऊन पोचवेल. म्हणून सख्य कुणाशी करायचं असेल तर सद्गुरूंशी करा. आणि सद्गुरूंशी ज्यावेळेस सख्य करायचं असतं त्याला बाकी लौकिक गोष्टींना भुलवून चालत नाही. त्याला काय हवं आहे तर तुमच्यामध्ये देवत्व येण्यासाठी परोपकारी वृत्ती वाढवा. विरक्त मन करा. अंगावर असं भगवं घातलं म्हणजे विरक्त होता येत नाही, लक्षात घ्या. अंगावर शिवाजी महाराजांचा ड्रेस असला म्हणजे शिवाजी नाही होता येत. शिवाजी होण्यासाठी रक्तामध्ये असावं लागतं. तसं आपल्या रक्तामध्ये ज्यावेळी संन्यास येईल, विरक्त वृत्ती होईल, आणि लहान थोर ज्यावेळी आपल्याला सर्व समान दिसू लागतील, त्यावेळी मोक्ष मिळेल, त्यावेळी मुक्ती मिळेल. आणि मुक्तीसारखं अमृत जगात दुसरं कुठलंच नाही आहे.